सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 16वा. त्यामध्ये आपण आज 5वा समासाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या 5व्या समासाचं नाव आहे अग्निनिरूपण. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे आपल्या मानवी जीवनामध्ये इतके एकरूप झालेले आहेत, इतके समरस झालेले आहेत की त्यांना आपल्यापासून वेगळे काढता येत नाही. आणि ते आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. ते निघून गेल्यानंतर मग आपल्या या शरीराला काहीच महत्त्व नाही. तिसरा समास या दशकातला, त्यामध्ये समर्थांनी पृथ्वीचं स्तवन केलं होतं, पृथ्वीची स्तुती केली होती. जी पृथ्वी आपल्याला आधार देते, सर्वांना जिचा आधार आहे. विचार करा, पृथ्वी नसेल तर आपण उभंही राहू शकत नाही. साधं तिने हालचाल केली, थोडी तरी हालचाल केली तर आपल्याला गडबडायला होतं. आपण त्याला आपल्या भाषेत भूकंप म्हणतो. मग अशी पृथ्वी जी आपल्याला सदैव शरीर पडेपर्यंत आणि शरीर पडल्यानंतर देखील आधार देते, तिची स्तुती केली तिसऱ्या समासात. त्यानंतर दुसरं भूत येतं, ते आप म्हणजे पाणी. आणि पाण्याचं आपल्याला माहिती आहे काय महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. पाण्याला जीवन म्हटलेलं आहे, कारण पाणी नसेल तर आपल्याला जगणं कठीण होईल. एक वेळ अन्ना वाचून मनुष्य जगू शकतो, पण पाणी मिळालं नाही तर मनुष्याला जगणं कठीण होईल. मनुष्यात कशाला, जे जे जीव प्राणी आहेत त्या प्रत्येक प्राण्याला पाणी लागतं आणि म्हणून पाण्याला जीवन म्हटलेलं आहे. अशा या पाण्याशी देखील आपण एकरूप झालेले आहोत. आपल्या सर्वांगामध्ये ते पाणी आहेच. कोणकोणत्या रूपाने आहे, कसं कसं आहे ते आपण पाहिलं मागच्या 4थ्या समासात. आणि आज आता पुढचं जे भूत आहे अग्नी, त्या अग्नीची स्तुती करतात. अग्नीविषयी आपल्याला विशेष माहिती सांगतात, त्याचं निरूपण करतात. म्हणून नाव आहे त्याचं, समासाचं नाव आहे अग्निनिरूपण. समर्थ सांगतात, अग्नी हा विश्व व्यापून आहे, तो जगाचे जीवन आणि पोषणही आहे. अग्नीमुळे सृष्टी चालते, त्याच्यामुळे लोक जिवंत राहतात आणि तृप्त होतात, समाधान पावतात. ईश्वराचे मुख अग्नी आहे. अग्नी काय, आपल्याला भगवंत दिसत नाही, ईश्वर दिसत नाही, पण त्याचं मुख म्हणजे अग्नी आहे. ऋषींना तपश्चर्ये फळ तोच देतो. अग्नी अत्यंत पवित्र आहे. सर्व प्रकारचे यज्ञ याग त्याच्यामुळे संपन्न होतात. आपल्या देहाच्या सर्वांगांना तो व्यापून राहतो, त्याच्यामुळे आपल्याला भूक लागते. संध्याकाळी आपण जे दिवे लावतो, गोष्ट आता सोडून द्या, आता इलेक्ट्रिकचे दिवे आलेले आहेत, पण अजूनही आपण प्रत्येक घरामध्ये तुपाचे, तेलाचे दिवे लावतो, ते अग्नीच्या साहाय्यानेच लावतो. ते दिवे अग्नीच्या साहाय्याने लागतात आणि जळतात. रात्रीच्या अंधारात आणि थंडीच्या दिवसात तोच आपल्याला उपयोगी पडतो. त्याच्या जोरावर शत्रूला जिंकता येते. उष्ण औषधाने रोग नाहीसे होतात. महारोग देखील बरा होतो. लग्न समारंभात शोभेची दारू म्हणजे काय, अग्नी असतो. तो अग्नीत लग्न समारंभात शोभा आणतो. असा अग्नी
जसा उपाय करतो तसा तो अपाय देखील करतो. सूर्य आणि अग्नी ही दोन मोठी दैवते आहेत. अग्नी ज्याप्रमाणे जिवंतमणी आपले रक्षण करतो, त्याप्रमाणे मेल्यावर सुद्धा आपल्या देहाचे भस्म करतो. अग्नीच सर्वांचा संहार करतो. अग्निदिव्य हे प्रसिद्धच आहे. जगामध्ये अग्निदिव्य हे प्रसिद्ध आहे. प्राचीन आर्य अग्निपूजक होते. अग्नीची पूजा करायचे प्राचीन काळातले आर्य. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अग्नीला देवांचा प्रतिनिधी मानतात. अग्नीने दिलेल्या उष्णतेने माणसाच्या शरीरातील सर्व क्रिया चालतात. आता मी जे बोलतो आहे, तुम्ही सर्वजण ऐकत आहात, हे सर्व अग्नीच्या कृपेने. कारण आपण कोणाच्याही शरीराला हात लावला तर ते गरम लागते, उष्ण लागते, कारण आपल्या सर्वांगामध्ये अग्नी खेळतो आहे. त्यामुळे मी जे बोलतो, तुम्ही जे ऐकता, ते सर्व अग्नीच्या कृपेनेच. अग्नी हा अतिशय पवित्र आहे, पण तोच सर्वांचा संहारही करतो, सर्वांचा नाश करतो. हा वैश्वानर अग्नी धन्य आहे. समर्थ म्हणतात, हा वैश्वानर अग्नी कसा आहे? धन्य आहे. तो प्रभू रामचंद्रांचा सासरा आहे. वैश्वानर अग्नी प्रभू रामचंद्राचा सासरा आहे. मग त्याच्या अर्थ आपल्याला माहिती दिली. जेव्हा सीता मातेने अग्निदिव्य केले, रामायण माहीत नाही असा आजच्या काळात तरी फार क्वचित सापडेल. नाही असं नाही, पण बहुतेकांना रामायण माहिती आहे. ज्यावेळेला परिटाने शंका घेतली होती सीतामाईवर, त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी तिच्याकडून अग्निदिव्य करून घेतलं होतं. आणि त्यावेळेला अग्निदिव्य केले तेव्हा साक्षात वैश्वानर प्रकट झाला आणि म्हणाला, हे रामा, ही माझी कन्या अत्यंत पवित्र आहे. म्हणून अग्नी हा सीतेचा पिता आहे आणि रामाचा सासरा आहे. वैश्वानर विश्व व्यापतो. वैश्वानर अग्नी विश्व व्यापतो आणि त्याचे पोषण करतो. अग्नीच्या मुखाने सर्व देवांना यज्ञामधील आविर्भाव पोचतो. आपण जे स्वाहा म्हणतो, आहुती देताना, समिधा वाहताना आपण म्हणतो स्वाहा, तर ते अग्नीच्या मुखातून परमेश्वरापर्यंत पोचतं. ऋषींच्या तपश्चर्येला फळ तोच देतो. अंधार, थंडी आणि रोग यांचे निवारण अग्निस्तर करतो. तोच सर्व जीवांचे पालन पोषण करतो. वर्ण आणि वेद पुष्कळ आहेत, पण अग्नी मात्र सर्वांना म्हणजे ब्रह्मादिकांना अभेदाने पाहतो. अग्नी हा सर्वांमध्ये आहे, ब्रह्मादिकांमध्ये सुद्धा आहे. तसाच तो सर्वांसाठी शुद्ध असतो. मुळामध्ये अग्नी शुद्ध आहे. म्हणून अग्निपरीक्षा केली गेली सीतामातेची, त्यालाच म्हटलेलं आहे अग्निदिव्य. अग्नी त्यामध्ये सोन्याची देखील परीक्षा होती. म्हणून अग्नी हा शुद्ध आहे. अग्नीमुळे सृष्टी चालते. अग्नीमुळे आपण स्वयंपाक करतो. भूक लागल्यानंतर आपण जे जेवण करतो ते अग्नीच्या साहाय्याने, आणि त्यामुळे आपण जेवून तृप्त होतो. लहान मोठे सर्व प्राणी अग्नीमुळे जिवंत राहतात. अग्नीमुळे पाणी आटले आणि पृथ्वी तयार झाली. अग्नी नसता तर पाण्यामध्ये पृथ्वी वाहून गेली असते. पण अग्नीमुळे पाणी आटले आणि पृथ्वी तयार झाली. प्राणीमात्रांना राहायला जागा झाली ती अग्नीमुळेच. दिवे, पणत्या, अनेक प्रकारचे जाळ आपल्याला जिकडे तिकडे आढळतात. आपल्या पोटातही
जठर अग्नी आहे. अग्नीचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी एक आहे जठर अग्नी. आणि तो जठर अग्नी म्हणजे काय? तो स्वतः अंतरात्मा आहे, तो स्वतः परमात्मा आहे आणि तो स्वतः भगवंत आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान स्वतः सांगतात की मी सर्वांच्या पोटामध्ये जठराग्नी म्हणून वास करतो आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम. मी सर्वांच्या पोटामध्ये, अहम सर्वस्व जगत, सर्वांच्या पोटामध्ये जठराग्नी म्हणून राहतो आहे. आणि जे जे आपण खातो 4 प्रकारचं अन्न, ते सर्व प्रकारचं अन्न भगवान सांगतात अग्नीच्या रूपाने मीच तर पचवतो आहे. त्यामुळे माणसाला भूकही लागते. जठराग्नी असल्या कारणाने माणसाला भूकही लागते. अग्नीमुळे अन्नाला चव येते. माणसाच्या अंगभर अग्नी व्यापून राहतो. त्याच्या उष्णतेने सर्व प्राणी जिवंत राहतात. अंगामधील उष्णता नाहीशी झाली की सगळे प्राणी मरून जातात. मेल्यानंतर अग्नी नसल्या कारणाने आपण हात लावला त्या प्रेताला तर ते शरीर थंडगार लागतं. म्हणून सगळे प्राणी अग्नीमुळे, त्याच्या उष्णतेमुळे जिवंत राहतात. प्रथम मरण्यापूर्वी काय होतं? देहामधील अग्नी मंद होतो. नंतर प्राण्यांची प्रकृती बिघडते. असा प्रत्यक्ष अनुभव सगळ्यांना आहे. अग्नीचे म्हणजे युद्ध सामुग्रीचे बळ असेल तर शत्रूला तात्काळ जिंकता येते. जगात अनेक प्रकारचे रस निर्माण झाले आहेत. ते सगळे अग्नीपासूनच उत्पन्न झाले आहेत. अग्नीमुळे महारोगीसुद्धा ताबडतोब बरे होतात. या जगात सूर्य हा सर्वांपेक्षा विशेष आहे, श्रेष्ठ आहे. यात जराही वादत नाही, शंका याचे कारणच नाही. परंतु तो मावळल्यानंतर, सूर्य मावळल्यानंतर, सूर्यास्त झाल्यानंतर अग्नीच आपल्याला प्रकाश देतो. सूर्य दिवसभर आपल्याला प्रकाश देतो, पण रात्रीच्या वेळेला तो देऊ शकत नाही. मग त्यावेळेला आपल्याला अग्नी प्रकाश देतो. रात्रीच्या वेळी अग्नीच्याच मदतीने सर्व प्रकारची कार्ये चालतात. अग्नी हा पवित्र असल्या कारणाने तो शूद्र, अतिशूद्राच्या घरचा आणला तरी चालतो, त्याला दोष नाही असे शास्त्रकार सांगतात. समर्थांच्या काळामध्ये हा भेद केला जायचा. वर्णभेद होता. 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. सर्वात श्रेष्ठ मानला जायचा ब्राह्मण वर्ण आणि सर्वात नीच शूद्र, अतिशूद्र. पण अग्नी इतका पवित्र आहे, तो जसा ब्राह्मणाच्या घरचा चालतो तसा तो शूद्र, अतिशूद्रांच्या घरचा देखील चालतो, असं शास्त्रकारांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून सर्व घरातील अग्नी सारखाच पवित्र आहे असे आपण सर्वांनी निश्चितपणे समजावे. अग्निहोत्र किंवा अनेक प्रकारचे यज्ञयाग अग्नीमुळे यथासांग पार पडतात. यथासांग म्हणजे परिपूर्णतेने किंवा शास्त्रात सांगितलेल्या विधीप्रमाणे त्याला म्हणायचं यथासांग. मग हे यज्ञयाग होतात, अग्निहोत्र होतात, ते अग्नीमुळे यथासांग पार पडतात. अग्नी तृप्त झाला की मग तो अति प्रसन्न होतो. अग्नीला तृप्त केल्यानंतर अग्नी प्रसन्न होतो आणि त्यामुळे अग्नीने बनवलेले, अग्नीच्या आधाराने बनवलेले जे काही स्वयंपाक केलेला आहे, जे काही जेवण केलेलं आहे, त्यामध्ये आपण अग्नीसाठी एक घास बाजूला काढून ठेवतो. एवढं अग्नीचं महत्त्व आहे आपल्या जीवनामध्ये. अग्नीने तो घास खाल्ल्यानंतर तो अतिशय प्रसन्न होतो. देव, दानव
मानव या सर्वांचे व्यवहार अग्नीच्या बळावर चालतात. सर्व लोकांना अग्नी हाच तारक आहे, तारणार आहे. श्रीमंत माणसे लग्न समारंभ करतात, त्यामध्ये शोभेच्या दारूचे अनेक प्रकार असतात. आणि ती शोभेची दारू म्हणजे काय? त्यामध्ये अग्नीच असतो, गुप्त आणि सुप्त रूपाने. त्याला प्रज्वलित केलं की मग तो प्रकट होतो. जगात मोठमोठ्या यात्रा भरतात, त्या शोभेच्या दारू कामानेच शोभतात. पण हा सगळा अग्नीचाच सोहळा असतो. अग्नीमुळे या सर्व गोष्टी शक्य होतात. बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, आजार होतात. त्यासाठी म्हणजे ते बरे होण्यासाठी उष्ण औषधे घेतली जातात. म्हणून लोकांना बरे वाटते, त्यांचा आजार दूर होतो, त्यांना आरोग्य लाभते. पण हा परिणाम अखेर अग्नीचाच असतो. सूर्य आणि अग्नी हे ब्राह्मणांचे सर्वस्व आहे. आणि ही गोष्ट प्रत्यक्ष आहे, याबद्दल कल्पना करण्याचे काहीच कारण नाही. प्राण्यांच्या शरीरात जठरानल असतो, म्हणजे जठराग्नी. समुद्रामध्ये वडवानल असतो, वडवानल म्हणजे वडवाग्नी. समुद्र आपल्याला शांत दिसतो, पण त्याच्या पोटामध्ये वडवाग्नी आहे, तो सतत जळतो आहे. जसा आपल्या शरीरामध्ये जठराग्नी जळतो आहे, तसा तो समुद्रामध्ये वडवाग्नी जळतो आहे. भूगोलाबाहेर आवरणाला असतो, या पृथ्वीच्या बाहेर आवरणाच्या रूपाने तो अग्नी असतो. आणि शंकराच्या डोळ्यात बीजरूपी अनल असतो. अनल म्हणजे अथांगिल अग्नी. समर्थ सांगतात, काचेतून अग्नी निघतो तसा तो उंच आरशातून प्रकट होतो. काचेतून अग्नी निघतो तसा तो उंच आरशातून प्रकट होतो. लाकडावर लाकूड घासल्याने व चकमकीने अग्नी प्रकट होतो, हे सर्वांना माहीतच आहे. घर्षणाने अग्नी प्रकट होतो. असा अग्नी सर्व ठिकाणी आहे. आग्या सापाच्या तोंडातील अग्नी. सापाचे प्रकार आहेत, त्यापैकी एक आग्या साप. त्याचे वर्णन करतात समर्थ. आग्या सापाच्या तोंडातील अग्नी डोंगर दऱ्या जाळून टाकतो. डोंगर दऱ्या तो जाळून टाकतो, एवढी त्या अग्नीची शक्ती आहे. अग्नीचे अनेक उपाय होतात, तसे अनेक अपायसुद्धा होतात. चांगला देखील आहे अग्नी, आणि तसाच वाईट देखील आहे, नुकसान करणारा देखील आहे. विवेक केल्या वाचून, सारासार विचार केल्या वाचून हे सर्व व्यर्थ जाते, आपल्याला कळत नाही. त्यावेळी आपल्याला विवेक म्हणजे सारासार विचार करावा लागतो. जगातील सगळ्या लहान थोरांना एका अग्नीचाच आधार आहे. अग्नीच्या मुखाने परमेश्वर संतोष पावतो. अग्नीचा महिमा असा आहे, तो वर्णन करण्याआधी कोणतीही उपमा उणी पडते, कमी पडते. अग्निपुरुषाचा विचार करता तो अधिकच वाढत जातो. माणूस जिवंत असताना अग्नी त्याला सुख देतो, आणि तो मेल्यानंतर त्याचे भस्म करतो. असा अग्नी सर्व भक्षक म्हणजे सर्वांचे भक्षण करणार आहे. एकही गोष्ट, एकही वस्तू, एकही पदार्थ असा नाही की तो अग्नीच्या मुखानंतर राख होत नाही. सर्वांना अग्नी गिळून टाकतो, भक्षण करतो. म्हणून अग्नी कसा आहे? सर्व भक्षक आहे. प्रलयकाळी अग्नी सर्व सृष्टीचा संहार करतो. ज्यावेळेला या सृष्टीचा नाश व्हायची वेळ येते, त्यावेळेला दोन प्रकारे नाश होतो, दोन प्रकारे संहार होतो. एक तर जलप्रलय आणि दुसरा अग्निप्रलय. ही दोन्ही भूतं जेवढी आपल्याला उपायकारक आहेत, तेवढी अपायकारक देखील आहे. प्रलयाग्नी, प्रलयकाळी काय होतं? जलप्रलय झाल्यानंतर सगळीकडे पाणी होतं, आणि त्या पाण्याखाली सृष्टी नाहीशी होते.
आणि त्याहीपेक्षा भयंकर आहे अग्निप्रलय. याचं वर्णन समर्थांनी मागे काही समासामधून केलं होतं. तर समर्थ म्हणतात, प्रलयकाळी अग्नी सर्व सृष्टीचा संहार करतो. प्रलयकाळच्या अग्नीपुढे कोणताही पदार्थ शिल्लकच राहत नाही. अग्नीच्या योगाने होम हवन केले जातात. दीपाराधने व निरांजने अग्नीने प्रज्वलित करून देवाला ओवाळतात. घरोघर वैश्वदेव करतात. अग्नीमुळे देवासमोर दिवे जळतात. अग्निदिव्य करून लोक खरे खोटे निवडतात. कडकडीत तापलेल्या तुपाच्या किंवा तेलाच्या कढईत सोन्याचे नाणे टाकायचे. अग्नीमध्ये खऱ्या खोट्याचा निवाडा कसा होतो त्याच्याकरता समर्थ उदाहरण देतात. कडकडीत तापलेल्या तुपाच्या किंवा तेलाच्या कढईमध्ये सोन्याचे नाणे टाकायचे आणि हातांच्या बोटांनी ते बाहेर काढायचे. हे दिव्य आहे, अग्निदिव्य आहे. बोटाला जर भाजले नाही तर तो खरा, आणि भाजले नाही तर तो खरा, आणि भाजले तर तो खोटा. 3 लोक, पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ, हे 3 लोक आणि अष्टदा प्रकृतीला अग्नीने व्यापले आहे. त्याचा महिमा तोंडाने सांगता येणार नाही. अग्नीच्या रूपाचे वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे की त्याला 4 शिंगे, अग्नीला 4 शिंगे आहेत, 3 पाय आहेत, 2 डोकी आणि 7 हात आहेत. काय वर्णन केलेलं आहे अग्नीचं? अग्नीला 4 शिंगे, 3 पाय, 2 डोकी आणि 7 हात आहेत असे शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. मग ते प्रचितीने म्हणजे अनुभवानेच सांगितले राहते. समर्थ म्हणतात, उष्णमूर्ती अग्नी हा असा आहे. अग्नीला उपमा दिली. उष्णमूर्ती, उष्णतेची मूर्ती म्हणजे अग्नी. अग्नी आहे आणि उष्णता नाही असं होतच नाही. म्हणून उष्णमूर्ती अग्नी हा असा आहे. समर्थ म्हणतात, माझ्या बुद्धीप्रमाणे मी त्याचे वर्णन केले. जे कमी जास्त असेल, वर्णनामध्ये काही कमी जास्त झाले असेल तर त्याबद्दल श्रोत्यांनी मला मोठ्या मनाने क्षमा करावी. अशा रीतीने श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 16व्या दशकातील अग्निनिरूपण नावाचा 5वा संवाद पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.